नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोखोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय बघणार आहोत. तो म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि सुरेश कुटे यांच्या संदर्भात आपण थोडीशी समीक्षा करणार आहोत. कारण गेल्या कित्येक महिन्यापासून सुरेश कुटे हे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून येऊन डॉक्युमेंट दाखवत होते. आपल्या काय काय प्रोसेस आहेत, काय काय अडचणी आहेत हे सगळे शेअर करत होते. परंतु या सगळ्या गोष्टीला आता ब्रेक आलाय. तो कशामुळं? कारण कुटे यांना पोलिसांनी अटक केली आणि तेव्हापासून एकाही खातेदाराला आणि ठेवीदाराला ज्ञानराधा संदर्भात कसलंच अपडेट मिळत नाही. म्हणून सर्व खातेदार, ठेवीदार, पिग्मी एजंट, पिग्मी खातेदार सर्वजण त्रस्त झालेत आणि कुठून आपल्याला माहिती मिळेल, नेमकं काय अपडेट मिळेल यासाठी सगळेजण धडपड करताना दिसत आहेत. परंतु सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे कुठलाच ठाव ठिकाणा या संदर्भात माहिती मिळण्यासंदर्भात लागत नाहीये. म्हणून मला काल एक थोडस अपडेट आलं म्हणजे त्या संदर्भातलं त्यांच्या बँक प्रशासनाचं पत्र आलं आणि या पत्रामध्ये काही गोष्टी त्यांनी नमूद केल्यात. परंतु त्या सत्यात उतरतील का नाही उतरतील याबाबत मी सांगू शकत नाही, कारण तो त्यांचा विषय आहे. परंतु माझ्या हाती ते पत्र पडलं, मलाही भरपूर जणांचे फोन आले, मेसेज आले, सर आता काय अपडेट आहे, काय अपडेट आहे. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं आता कोर्ट आणि पोलीस यांच्याकडूनच काय अपडेट आहे ते आता मिळायला लागेल. कारण सुरेश कुटे यांना अटक झाल्यानंतर त्यांचा संपर्क पूर्ण बंद झालाय आणि त्यांची काय प्रोसेस चालू आहे, कशी चालू आहे या संदर्भात कोणीच काही माहिती द्यायला तयार नाहीये. परंतु या निमित्तानं मला काल जे अपडेट आलं ते मला असं वाटलं की त्या संदर्भात आपण थोडी समीक्षा करावी, तो निरोप जो आहे तो जाऊ द्यावा. परंतु ते पत्र सत्यात उतरल नाही उतरल या संदर्भात मी शाश्वती देत नाहीये. परंतु माझ्यापर्यंत आलं ते मला खातेदार, ठेवीदार यांना पोहोचावं यांच्यापर्यंत, म्हणून मला असं वाटलं आणि म्हणून मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला. तर आपण या संदर्भात थोडीशी समीक्षा करणार आहोत. अगोदर आपण असं बघूया, सुरेश कुटेंच्या संदर्भात बघूया. सुरेश कुटे हे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून येऊन सगळे डॉक्युमेंट दाखवत होते, प्रोसेस सांगत होते, किती तारखेला आपलं काम होईल, त्यांनी तारखा दिल्या. परंतु त्यांची एकही तारीख सत्यात उतरलेली नाहीये. मध्यंतरी त्यांनी बऱ्याच वेळा डॉक्युमेंट दाखवले, त्यांची जी कमिटी होती त्या कमिटी समोर ठेवली, पोलिसांना सुद्धा आम्ही देणार आहेत असंही ते म्हणले. म्हणून मला त्यामध्ये थोडीशी सत्यता वाटत होती आणि म्हणून मी एक मध्यंतरी व्हिडिओ देऊन सुरेश कुटे यांच्या संदर्भातली थोडीशी समीक्षा केली होती. परंतु एवढे दिवस उलटूनही यांच्या जर हे जे आर्थिक गोष्टी आहेत हे कामं होत नसतील तर मग सुरेश कुटे एवढ्या दिवस हीच वाट बघत होते का, असा प्रश्न सुद्धा मला या निमित्तानं माझ्यासमोर उभा राहिलाय. कारण आता पोलीस खात्याकडे ही गोष्ट गेल्यानंतर सुरेश कुटे हे काही प्रमाणात निवांत झालेत असं मला वाटते. कारण कुठली झंझट राहिली नाही, लाईव्ह येण्याचा विषय राहिला नाही, कोणाचा फोन कॉल घ्यायचा विषय राहिला नाही, कोणाला अपडेट द्यायचाही काही विषय राहिला नाही. परंतु या सगळ्या जरी गोष्टी झाल्या असल्या तरी सुद्धा कुटे ग्रुपची जबाबदारी आहे. आपले जे खातेदार, ठेवीदार यांना तुम्ही घरचे समजता, परके समजत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहे. तर या संदर्भात कुटे ग्रुपनी व्यवस्था करायला हवी होती आणि खातेदार, ठेवीदार यांना काहीतरी अपडेट देणं गरजेचं होतं. परंतु असं न होता कुटे यांना अटक झाल्यानंतर ज्ञानराधा संदर्भात कुठलीच अपडेट जी आहे ती आजपर्यंत मिळालेली नाही. म्हणून मला असं वाटतंय कुटे या गोष्टीसाठीच एवढ्या दिवस वाट बघत होते का, आपल्या मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल व्हावेत, माझ्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि मग हीच वाट ते बघत होते का? नसतील बघत तर त्यांनी त्याची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे होती. कारण अपडेट देणं हे तुमचं काम आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. कारण ठेवीदाराच्या हक्काचा आणि कष्टाचा पैसा तुमच्याकडे त्यांनी आणून ठेवलेला आहे, घामाचा पैसा त्यांनी आणून ठेवलेला आहे, तो पैसा त्यांना गेलाच पाहिजे. तुम्ही वारंवार आश्वासनं देत होते, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही व्याज द्यायला तयार आहोत, आम्ही बांधील आहोत. या सगळ्या गोष्टी तुमच्या सत्यात उतरल्या नाहीयेत. म्हणून तुम्ही हीच वाट बघत होते का? आपण जर बघितलं तर बीडला गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर, जालन्यालाही तो तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे गेलाय, पैठणलाही गुन्हा दाखल झालाय, आंबडलाही गुन्हा दाखल झालाय. मग एवढ्या दिवस तुम्ही हीच वाट बघत होते का, असा सुद्धा प्रश्न मला या निमित्तानं उभा राहिला. जर तुम्ही बघत नसताल तर तुम्ही पर्याय व्यवस्था करायला पाहिजे होती. कारण तुम्हाला माहिती आहे हे संकट आपल्या समोर येऊन उभा राहणारच आहे. मग तुम्ही पर्याय व्यवस्था केली का? या संदर्भातले डॉक्युमेंटेशन काय अपडेट आहे या संदर्भात तुम्ही काही व्यवस्था केली आहे का नाही केली, हा सुद्धा प्रश्न मला उभा राहिला. आणि त्यांना जरी अटक झाली असली तरी सुद्धा कुटे ग्रुपची जबाबदारी येते. कारण पैसा हा पूर्ण कुटे ग्रुपमध्ये फिरलेला आहे, म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्याला अपडेट देणे. परंतु कुटे यांना अटक झाल्यापासून कुठलीच अपडेट नाहीये. खातेदार, ठेवीदार सर्व त्रस्त झालेत.
कुठून माहिती मिळते का, काय मिळतं, या संदर्भात सगळेजण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापर्यंत कुठलंही अपडेट आलेलं नाही. म्हणून माझ्याकडे काल एक अपडेट आलं आणि त्या संदर्भात असं मला वाटलं त्यांच्या बँक प्रशासनाचं ते पत्र आहे ते सत्यात उतरल नाही उतरल, त्यांनी त्यामध्ये ज्ञानराधा कधीपासून पैसे वाटपाला सुरुवात करणार आहे असं नमूद केलंय. परंतु ते सत्यात येईल नाही येईल या संदर्भात मला काही माहिती नाही, मी त्या संदर्भात बोलूही शकत नाही. काल असंच ठेवीदारासाठी बँक प्रशासनाने पत्र काढले आणि ते काल पत्र माझ्यापर्यंत आलंय आणि म्हणून मला असं वाटलं या संदर्भात आपण थोडीशी समीक्षा करावी आणि ज्ञानराधाचे जे खातेदार ठेवीदार आहेत त्यांना थोडीफार माहिती तरी आपण या माध्यमातून द्यावी. ते खरं असेल नसेल, ते त्याची व्यवस्था करतील नाही करतील, त्यांच्याकडून ते होईल नाही होईल या संदर्भात मला तो बोलण्याचा अधिकार नाहीये. परंतु माझ्यापर्यंत जी गोष्ट आली ती मी शेअर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे. कारण याआधी सुरेश कुटे बहुतांश वेळा समोर येऊन डॉक्युमेंट दाखवत होते, ते कमिटीला दाखवत होते, पोलीस विभागाला दाखवत होते आणि त्यामध्ये त्यांनी मध्यंतरी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही यासाठी कमिटी नेमा आणि त्याचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत. त्यामुळं मला यामध्ये थोडीशी सत्यता वाटत होती आणि म्हणून मी त्या संदर्भात एक व्हिडिओ दिला होता. कारण तुमच्याकडे एवढं सगळं क्लिअर असेल, तुमचा टायटल क्लिअर असेल तर तुम्हाला कुठली अडचण आहे. मग आता कुटे यांना अटक केल्यानंतर कुटे हे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट त्यांनी पोलीस विभागाकडे खात्री करायला दिलेत का, दिले असतील तर त्या संदर्भात काय अपडेट आहे काय नाही या संदर्भात ही कुटे ग्रुपची जबाबदारी आहे. पोलीस तपासामध्ये काय काय गोष्टी उघड होत आहेत या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत आणि त्यांनी माहिती देणं ही गरजेची आहे. परंतु माझ्यापर्यंत जे आलं ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. काल ज्ञानराधा प्रशासनाने एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी दिनांक 30 जून 2024 पासून आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करणार आहोत असं सांगितले. ते पत्र आपण बघूया. पत्र आहे ते मला मिळाले, मी ते आपल्या समोर शेअर करत आहे, वाचून दाखवत आहे. हे आहे दिनांक आहे याच्यावर 19/6/2024 रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या लेटर हेडवर हे पत्र आहे. याच्यामध्ये याचा क्रमांक आहे CMSCS/45/2024. हे पत्र यांनी लिहिलंय. आदरणीय ठेवीदार खातेदार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा परळी, म्हणजे परळीचे जे ठेवीदार खातेदार आहेत यांच्यासाठी हे पत्र लिहिले त्यांनी. यामध्ये त्यांनी विषय लिहिलाय दिनांक 30 जून 2024 पासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना ठेवी परतावा प्रक्रिया बँक आरटीजीएस द्वारे सुरू करत आहोत, कृपया सहकार्य करण्याबाबत असं पत्र त्यांनी लिहिलंय. आणि त्यामध्ये मॅटर आहे महोदय ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड आणि कुटे समूह आपल्याला या पत्राद्वारे औपचारिकरित्या सूचित करत आहे की आम्ही ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील ठेवीदारांच्या समस्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी आर्थिक तरतूद करत आहोत. सर्व हितचिंतकाच्या आशीर्वादाने या अथक प्रयत्नांना यश आले असून दिनांक 30 जून 2024 पासून सर्व ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया बँक आरटीजीएस द्वारे सुरू करण्यासाठी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कुटे ग्रुप पूर्णपणे तयार आहे असं पत्र त्यांनी नमूद केले. खाली मॅटर आहे आम्ही आमच्या ठेवीदारांना आश्वस्त करू इच्छितो की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कुटे समूह आजही आपल्या वचनप्रती समर्पित आहे. या आव्हानात्मक काळातही संकटावर मात करून तावून खुलाखून बाहेर निघण्याचा आमचा दृढ निश्चय कायमच आहे. आमच्या ठेवीदारांना आमच्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आमची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. ठेवी परतावा प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने आम्ही जो प्रवास केलेला आहे तो अनेक अशक्य आव्हानांनाही भरलेला होता. तथापि तुमचा आमच्यावरील विश्वास आणि पाठिंब्याद्वारे आम्ही हे आव्हान पार करू शकलो. या कठीण काळात आम्हाला आपले सहकार्य व आशीर्वाद लाभले. असेच आपले सहकार्य व आशीर्वाद यापुढेही राहील अशी आशा व्यक्त करलो. आपले मनपूर्वक आभार असं हे पत्र आहे. आणि याच्यावर ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड यांचा हा शिक्का आहे आणि याच्यावर ऑफिसर म्हणून हेड ऑफिस बीड अशी त्यांची स्वाक्षरी आहे. आणि हे त्यांनी पत्र काढलंय 19/6/2024 रोजी.
हे परळीच्या ठेवीदारासाठी त्यांनी पत्र काढले, परंतु या पत्रामध्ये किती सत्यता आहे, त्या तारखेपासून वाटप होणार आहे का? कारण याआधीही बँक प्रशासनाने भरपूर पत्र काढले, परंतु त्या पत्राची पूर्तता झाली नाही आणि वाटपही सुरू झालं नाही. म्हणून हे पत्र सत्यात जेव्हा उतरल तेव्हा तर ते वाटप प्रक्रिया सुरू करतील तेव्हा. त्यामुळे हे पत्र माझ्यापर्यंत आलंय. या परळीच्या ठेवीदारांसाठी त्यांनी ते लिहिलेलं आहे, त्यांच्या लेटर हेडवर आहे, त्यांची सिग्नेचर आहे, शिक्का सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणून मला असं वाटलं हे ठेवीदारापर्यंत हा विषय गेला पाहिजे, म्हणून मी समोर लाईव्ह येण्याचा प्रयत्न केलाय. परंतु या पत्राची सत्यता तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे की ते करणार आहेत का नाही आहेत, ते वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे का नाही आहे, हे सगळे प्रश्न आहेत. यामुळं ह्या 30 तारखेलाच या संदर्भातला अपडेट काय आहे, वाटप चालू होतंय की परत यांच्या आश्वासनाचं जी पूर्तता आहे ती परत दुसऱ्या तारखेवर येऊन ठेवते, या संदर्भात आपण परत काही जर माहिती आली तर अपडेट घेऊया. परंतु तुर्तास हे पत्र आलंय परळीच्या ठेवीदारांसाठी, म्हणून मला ते वाटलं ते शेअर करावं, त्या संदर्भात थोडीशी समीक्षा करावी, म्हणून मी समोर येण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मित्रांनो, आपल्याला अशाच वेगवेगळ्या बातम्या रोखोक आधी जर माहिती घ्यायची असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि काही वाटत असेल तर कमेंट सुद्धा करायला विसरू नका. परत आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन रोखोकच्या माध्यमातून भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार.